गुड मॉर्निंग. आवाज येतोय का रे? Yes, ma'am. Okay. In last lecture, we see energy resources. In that, various types of resources also. Like as forest resource, water resource, energy resource, land resource, and mineral resource. In second chapter, there are few points included like as natural resource, renewable, non-renewable, cyclic resource, then causes and effect of depletion of resource, energy form, present global energy used, uh, energy conservation, or use of natural resource. These all points included in second chapter. In first point, काय दिले बघा, नॅचरल रिसोर्स. इन नॅचरल रिसोर्स व्हेरियस टाइप्स ऑफ रिसोर्स. आपण पहिला कोणता बघतोय तर फॉरेस्ट रिसोर्स. फॉरेस्ट रिसोर्स मध्ये बघितलं होतं आपण, एक दोन पॉइंट्स याच्यामधले कव्हर केले होते. तर फॉरेस्ट रिसोर्स काय आहे किंवा का हे गरजेचं आहे किंवा नॅचरल रिसोर्स मध्ये काय इन्क्लूड आहे. तर बेसिकली फॉरेस्ट रिसोर्सचे काही फायदे आहेत, ते आपण बघितले होते, कशासाठी यूज होतोय किंवा त्याचे फायदे काय आहेत ते आपण थोडंफार बघितलं होतं. तरी पण अजून एकदा सांगते की फॉरेस्ट रिसोर्स आपल्याला काय युजफुल आहे. तर एकतर आपण फॉरेस्ट रिसोर्स किंवा फॉरेस्ट रिसोर्सचा यूज काय होतोय. एकतर फर्स्ट आपल्याला पाऊस पडण्यासाठी फॉरेस्टची हेल्प होते. देन जे फ्लड्स वगैरे येतात तर ते कंट्रोल करण्यासाठी पण आपल्याला फॉरेस्ट रिसोर्सची हेल्प होते. देन मातीची धूप होण्यापासून थांबवू शकतोय आपण. किंवा जे ऑफरिंग फॉर हंटिंग ग्राउंड म्हणजेच काय तर शिकारीसाठी किंवा जे शिकार करतात लोक तर त्यांच्यासाठी पण हेल्पफुल आहे. किंवा फॉरेस्ट मध्ये जाऊन शिकारी वगैरे करतात. तर आता ते आताच्या सध्याच्या सिच्युएशन मध्ये ते कमी झालेलं आहे की प्राण्यांची वगैरे शिकार तिथे नाही होत. पण हे दिलंय की हेल्पफुल आहे शिकारीसाठी. मग त्याच्यामध्ये आपल्याला अजून ह्याच्या व्यतिरिक्त म्हणजे ह्या पॉइंटच्या व्यतिरिक्त आपल्याला जंगलामधून वेगवेगळे औषधी वनस्पती सापडतात. ओके. तर ह्याच्यासाठी पण आपल्याला हेल्पफुल आहे फॉरेस्ट रिसोर्स. देन जे वाईल्ड प्राणी वगैरे असतात म्हणजे जंगलात राहणारे प्राणी वगैरे असतात तर त्यांना पण निवारा भेटत असतो. किंवा त्या झाडांचा निवारा हा खूप म्हणजे गार असेल किंवा त्यांना तिथे राहणं कसं इझी पडून जातं किंवा पॉसिबल होतं. असे बघा काही जंगलातले प्राणी तर बाहेर आले तर त्यांना तिथे बाहेरच्या परिसरामध्ये राहणं शक्य होतं. किंवा ते त्याचे इफेक्ट काय होतात तर हल्ला होतो कधी लोकांवरती, तर असं काय काय होऊ शकतं. तर ते जे वाईल्ड अॅनिमल्स वगैरे आहेत तर त्यांच्यासाठी पण फॉरेस्ट रिसोर्स त्यांच्या राहण्यासाठी युजफुल आहे. देन आपल्याला जे लाकडे असतील किंवा अजून जे कोळसा तयार करतात ते रेलगाड्यांसाठी वगैरे लागतात. तर ते पण आपल्याला कुठून मिळतं किंवा फॉरेस्ट रिसोर्स मधूनच मिळतो. हे एक पार्ट वेगळा आहे की ज्यावेळेस झाडे तोडून ते कट केली जातात आणि त्याच्यापासून कोळसा तयार केला जातो. तर हा इफेक्टिव्ह पॉइंट आहे रिसोर्स साठी. पण हे वापरतायत किंवा असं करतायत फॉरेस्ट रिसोर्सचा यूज. त्याच्यानंतर आपल्याला बेस्ट काय आहे ह्युमन हेल्थ. आपल्याला जो ऑक्सिजन आहे तो झाडां थ्रूच मिळत आहे किंवा तेच आपल्याला प्रोव्हाइड करतात. तर मोस्ट इम्पॉर्टंट आपल्याला ऑक्सिजन मिळतो आणि त्यांनी फक्त जे झाडे ऑब्झर्व करतात ते काय कार्बन डायऑक्साईड. म्हणजे आपल्याला जास्त इम्पॉर्टंट काय आहे तर आपल्याला ऑक्सिजन प्रोव्हाइड करतात, आपल्याला फ्रुट्स देतात झाडे. अजून आपल्याला गार
थंड हवा देतात. अजून प्राण्यांसाठी राहण्यासाठी त्यांना म्हणजे शेल्टर प्रोव्हाइड करतात. देन आपल्याला रेन पडण्यासाठी किंवा पाऊस पडण्यासाठी आपल्याला ते हेल्पफुल आहेत. म्हणजे ही यूज आहेत फॉरेस्ट रिसोर्सचे. देन नेक्स्ट पॉइंट बघा, रिझन फॉर द लार्ज स्केल डिप्लेक्शन म्हणजे जे आपलं फॉरेस्ट आहे ते कमी होण्याचं किंवा काय कारण आहे किंवा कशामुळे कमी होत आहे. तर बघा, एक्सपेन्शन ऑफ ऍग्रिकल्चर, मोर फॉरेस्ट हॅव बीन क्लिअर फॉर ऍग्रिकल्चर. आताचे लोक काय करत आहे की त्यांच्या गरजा वाढलेल्या आहेत. गरजा कशामुळे वाढल्या तर लोकसंख्यामध्ये वाढ झाल्यामुळे काय झालं, लोकांच्या गरजा पण वाढत गेल्या आणि गरजा वाढल्यामुळे काय झालं तर त्यांना अन्नाची जी गरज भासते ते आपल्याला कुठून म्हणजे कसं आपण ते अन्न उपलब्ध करणार. तर ऍग्रिकल्चर हा मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट आहे की ज्यावेळेस ऍग्रिकल्चर मध्ये जे पिकं येतात त्याच्या थ्रू आपल्याला ते अन्न भेटत असतं. तर मोठ्या प्रमाणामध्ये काय झालं तर जंगल कट करून किंवा जंगल नष्ट करून तिथे ऍग्रिकल्चर ओपन केलं किंवा लोक तिथे शेती करू लागले. हा एक मोठा रिझन म्हटलं तरी चालेल ऍग्रिकल्चर ओपनिंग करायचं. जे फॉरेस्ट आहे ते कट करून किंवा तिथला फॉरेस्ट पूर्ण नष्ट करून ऍग्रिकल्चर त्या ठिकाणी चालू करायचं किंवा जमीन करायला चालू करायचं, असं लोक करायला लागलेले आहेत. त्याच्यामुळे काय झालं तर फॉरेस्ट आपलं कमी व्हायला लागलं. देन बघा, लार्ज एरिया फॉर फॉरेस्ट लँड हॅव बीन क्लिअर फॉर अर्बनायझेशन ह्युमन सेटलमेंट. आता जे ह्युमन्स आहेत म्हणजे जे मनुष्य प्राणी जो आहे त्याला गरज खूप मोठी असते लोकांची, की मला घर असं पाहिजे तसं पाहिजे, अशा लोकांच्या काय म्हणतात वेगवेगळ्या गोष्टी त्यांना पाहिजेच असतात. म्हणजे घराचे असेल किंवा त्यांना सेटलमेंट करायचं असेल तर सेटलमेंट मध्ये काय येतं तर त्यांना एखादा व्यवसाय उभा करायचा असेल किंवा असं व्यवसाय उभा करायचं म्हटलं तर काय त्यांना जागा पाहिजे असते. तर ती जागा कुठे भेटत असते तर असेच वेगवेगळ्या ठिकाणी. आता जंगल सोडा पण असा एरिया जो परिसर रिकामा पडलेला असतो तर तिथे पण आता काय झालंय तर लोक घरे बांधायला लागलेत किंवा झाडे लावण्याऐवजी ह्यांचं काय झालंय, घरे बांधा किंवा तिथे कारखाने उभारा किंवा असं एरिया त्याच्या खाली घालवायला लागलेले आहेत. म्हणजे लोकांचं जे राहण्याचं ठिकाण आहे तेच असं जंगल कमी करून ते तयार करायला लागलेले आहेत. देन बघा, कमर्शियल एक्सप्लॉरेशन ऑफ फॉरेस्ट. आता काय होतंय तर फॉरेस्ट एकदम म्हणजे व्यावसायिक स्वरूपामध्ये त्याचा यूज करायला लागलेले आहेत. देन फॉरेस्ट फायर मध्ये काय तर असे जंगलाला आग वगैरे लागत असते तर त्याच्यामुळे काय होते तर इफेक्ट होत असतात. जे झाडे आहेत ते जळाल्यानंतर त्या फॉरेस्ट वरती इफेक्ट होतो. देन बघा, मायनिंग ऍक्टिव्हिटी. तर फॉरेस्ट मध्ये मायनिंग ऍक्टिव्हिटी म्हणजे खाणकाम वगैरे करून तिथून असं खाणी तयार करतात आणि त्याच्यातून वेगळे खनिजे तयार मिळतात का हे पण ट्राय करायला लागलेले आहेत लोक. तर ह्याच्यामुळे पण काय झालंय तर फॉरेस्ट कमी झालेले आहेत. फॉरेस्ट डिसीज म्हणजे काही वेळेस बघा की झाडांवरती वेगवेगळे रोग पडलेले असतात. तर हे पण एक म्हणजे कारण आहे की त्याच्यामुळे पण झाडे बरेच जातात किंवा त्याचे पाने असतात ते खराब होऊन जातात किंवा गळून जातात किंवा त्याचे बुड असतात ते खराब होतात किंवा कुजतात. म्हणजे हे जे रोग असतात झाडांवर पडलेले तर ह्याचा पण इफेक्ट मोर होतो आणि त्याच्यामुळे पण काय झालेलं आहे तर फॉरेस्ट कमी झालेलं आहे. ओके, लक्षात येते रिझन काय आहेत फॉरेस्ट कमी होण्याचे? येस, आवाज येतोय का रे? Yes, ma'am. Yes, ma'am. समजलं का हा पॉइंट? Yes. Yes. नंतर बघा, ऍडवर्स इफेक्ट फॉर डिप्लेक्शन ऑफ ट्रीज. आता झाडे कमी झाल्यास काय परिणाम होत आहेत किंवा काय आपल्याला पुढचे जे परिणाम होणारे आहेत ते आपण कोणते परिणाम आहेत
इट हॅज कंट्रीब्यूट टू राइज इन टेम्परेचर. आता मोस्ट इम्पॉर्टंट काय आहे, तर झाडे कमी झाल्यानंतर टेम्परेचर मध्ये वाढ होणार, बिकॉज आपल्याला जी हवा फ्रेश हवा मिळत असते ते झाडांपासूनच मिळत असते. तर झाडेच कमी झाले तर काय होणार, टेम्परेचर मध्ये वाढ होणार. नंतर बघा, रिस्पॉन्सिबल फॉर इन्क्रीज रेट ऑफ सॉइल इरोशन. आता काय होतंय, जी मातीची धूप आहे ती मोठ्या प्रमाणात होते. देन बघा, इट हॅज लीड टू लॉस ऑफ सॉइल प्रोडक्टिव्हिटी. जे आपली जमीन आहे तर त्याच्यामधून उत्पादन जे निघतं आहे किंवा उत्पादन जे निघतं आहे ते कमी प्रमाणात मिळतं. का कशामुळे होतं हे, तर एकतर आपल्याला पाऊस कमी पडतो, झाडे कमी असल्यामुळे. पाऊस कमी पडला की आपल्याला पाणी पुरत नाहीये शेती करण्यासाठी, आणि त्याच्यामुळे काय होतं, शेतातून निघणारं जे उत्पन्न आहे ते काय होतं, कमी प्रमाणात आपल्याला मिळत असतं. देन बघा, इट इज रिस्पॉन्सिबल फॉर लॉस ऑफ बायोडायव्हर्सिटी. जे जैवविविधता आहे तर त्याच्यामध्ये पण लॉस होऊ शकतात. आता जैवविविधता हा आपला नेक्स्ट पार्ट आहे, नेक्स्ट चॅप्टर मध्ये त्याच्यामध्ये तुम्हाला दिलेला आहे. तर त्याला पण काय होतंय, तर झाडे कमी झाल्यामुळे बायोडायव्हर्सिटीला पण काय धोका पोहोचत आहे. इट हॅज लीड टू एक्सटेन्शन ऑफ सेव्हरल स्पीसीज ऑफ प्लांट अँड ॲनिमल्स. आता जे वनस्पती आहेत किंवा त्याच्या वेगवेगळ्या प्रजाती आहेत, प्राणी असतील, तर तिथे पण काय होतं, त्यांच्यावर पण इफेक्ट होतोय. देन इट हॅज कॉज इम्बॅलन्स इन इकोसिस्टीम. इकोसिस्टीम मध्ये पण काही कॉजेस निर्माण होत आहेत. आता इकोसिस्टीम आणि बायोडायव्हर्सिटी हा आपला नेक्स्ट चॅप्टर आहे, तर त्याच्यामध्ये पण हे पॉइंट दिलेला आहे. जस्ट फॉर रेफरन्स इथे दिलेला आहे की हे झाडे कमी झाल्यानंतर ह्याच्यावरती पण परिणाम होतोय, त्याच्यासाठी इथे इन्क्लूड केलेले आहेत. देन नेक्स्ट पॉइंट बघा, डिफॉरेस्टेशन. डिफॉरेस्टेशन म्हणजे काय, तुम्हाला इमेज मध्ये बघितल्यानंतर समजते की डिफॉरेस्टेशन नेमकं काय होतं. तर एक झाडांची जे झाडं असतात ते कट केले जातात आणि त्याच्यापासून काय म्हणतात, स्वतः लोक बिझनेस करत असतात. काय बिझनेस करतात, तर ते झाडं जे कट केलेले असतात लाकड, ते काय करतात, विकतात आणि स्वतःचा जे ओन म्हणजे घरातलं जे आहे ते त्यांनी चालवत असतात. म्हणजे काही लोकांचा हा पण व्यवसाय आहे की जंगलातले झाड तोडायचे आणि ते नेऊन विकायचे. आता त्या झाडांपासून आपल्याला सांगितलं की ते झाड ज्यावेळेस कट केले जातात आणि विकले जातात, त्याच्यापासून कोळसा तयार केला जातो किंवा अजून काय काय गोष्टी त्या तयार करतात, किंवा झाडांपासून अजून आपल्या काही वस्तू असतील फर्निचर साठी यूज करत असतात. म्हणजे अशा टाइप मध्ये त्या झाडाचा यूज होतो आणि लोक काय करतात, स्वतःचा बिझनेस म्हणून ते चालवत असतात. तर बघा, डिफॉरेस्टेशन मीन्स रेकलेस ऑर लार्ज स्केल फिलिंग ऑर कटिंग ऑफ ट्रीज बाय मॅन फॉर कमर्शियल अँड अदर पर्पज. काय, तर जे झाडं आहेत ते कशासाठी कट केले जातात, तर लोकांचा स्वतःचा उदरनिर्वाह म्हटलं तरी चालेल, किंवा स्वतःचा बिझनेस एक करून स्वतःचं पोट भरायचं, पैसे कमवायचे, त्याच्यासाठी लोक काय करतात, तर डिफॉरेस्टेशन करतायत. नेक्स्ट पॉइंट बघा, डस्टिफिकेशन. आता इथं जे दिले तर ते काय आहे, तर आपलं जे वाळवंट आहे, आता वाळवंटामध्ये काय परिस्थिती आहे, किंवा आपला इकडूनचा भाग वेगळा आणि वाळवंटामध्ये बघायला गेलं तर तिथे नेहमीच काही ना काही प्रॉब्लेम असतात, किंवा वाळवंटामध्ये अजून काय परिणाम होतोय किंवा त्याचा मेन इफेक्ट तिथे काय होतोय, तर सॉइल डिग्रेडेशन आणि सॉइल इरोशन. आता जे डिग्रेडेशन किंवा इरोशन हे काय आहे, तर जी माती असते, म्हणजे त्या वाळवंटामध्ये किंवा त्या परिसरामध्ये जी माती असते त्याचं काय झालेलं असतं, सुपीकता गेलेली असते, आणि त्याच्यामध्ये जे वाळवंटामध्ये तर तसं बघायला गेलं तर जास्त प्रमाणात तिथे पीक येत नाही, किंवा म्हणजे तिथल्या तिथल्याच जे झाडे झुडपे असतात तर कशा टाईपच्या असतात, तर तिथे मेनली एकतर ज्या झाडांना वॉटर कमी लागतं किंवा त्या झाडांना खूप म्हणजे पाण्याविना ते खूप काळ जगू शकतात, असे झाडं आपल्याला कुठे बघायला मिळतात, तर वाळवंटामध्ये बघायला मिळतात. तर हा पार्ट मी मुद्दामून टाकलेला आहे की कशामुळे हे वाळवंट वगैरे कशामुळे तयार झालेले आहेत.
तर ही डिफॉरेस्टेशनचं एक बेसिक कारण आहे की मोठ्या प्रमाणात जंगल नष्ट हो किंवा त्याच्यामुळेच हे काय झालेलं आहे, कुठे कुठे वाळवंट वगैरे आलेले आहेत. तर त्या वाळवंटामध्ये अशी स्थिती असते की पाणी नसते आणि पाण्याविना तिथली जमीन पूर्ण खराब झालेली असते. कधीतरी पाऊस पडत असतो तर तिथला तेवढा पाऊस पडलेला पण तिथे ती व्यवस्थित होत नाहीये ते जमीन किंवा वाळवंटामध्ये काहीच प्यायला पाणी पण नसतं. तर तिथे काही मनुष्य प्राणी असतात तर ते लोक कशी राहत असतील किंवा ते कसं त्याचा पाण्याचा किती प्रमाणात यूज करत असतील. तर हे आपल्याला एक बेसिक माहिती आहे की वाळवंटामध्ये जे पाणी असतं त्याची खूप कमतरता असते. आणि बघा वाळवंटामध्ये आपले गायी किंवा म्हैस वगैरे तिकडे बघायला मिळतं का? तर नाही बघायला मिळत. कारण आपले इकडूनचे प्राणी किंवा तिथे राहू शकत नाहीये. ते पाणी विना किंवा अन्नाविना ते नाही जगू शकत जास्त काळ. तसं उंट बघा, आपल्याला एकमेव प्राणी तिथे बघायला मिळत असतो की उंट. आता उंटाला जास्त काळ पाणी नसतंय किंवा त्याला पाणी जास्त काळ दिलं जात नाही किंवा तो पाणी विना जगू शकतो जास्त काळ. तर आपल्याला जास्त करून वाळवंटामध्ये एक प्राणी बघायला मिळतो तो म्हणजे कोणता? कॅमल, उंट. ओके. देन बघा लॉस ऑफ व्हिजिटेशन पॉवर, देन डिस्ट्रक्शन ऑफ नॅचरल हॅबिटेट ऑन लॉस ऑफ वाईल्ड लाईफ. आता तिथं जे आदिवासी लोक राहतात वाळवंटामध्ये तर त्यांच्या लाईफ वरती पण त्याचा परिणाम होतोय. देन बघा चेंज इन क्लायमॅटिक कंडिशन, जे आपलं हवामान आहे त्याच्यामध्ये पण काही बदल होत आहेत. एन्व्हायरमेंटल पोल्युशन, एन्व्हायरमेंटचं पण पोल्युशन होतंय. डॅमेज टू इकोसिस्टीम, इकोसिस्टीमला धोका पोहोचतोय. रिडक्शन इन सॉइल मॉइश्चर, जे जी माती म्हणजे ओलसर माती असते. मॉइश्चर म्हणजे काय ओलसर. ती माती आपल्याला तिथे जास्त करून बघायला मिळत नाही किंवा त्या मातीचं जे असतंय ते काय त्याला भेगा पडलेल्या वगैरे अशा प्रकार बघायला मिळतो. तर हे कशामुळे होतंय तर डिफॉरेस्टेशनचं हे म्हणजे डिफॉरेस्टेशनमुळे हे काय होतंय तर इफेक्ट होत आहेत वेगवेगळे. देन बघा नेक्स्ट पॉइंट, कंट्रोल ऑफ डिफॉरेस्टेशन. आपण कसा कंट्रोल करू शकतो डिफॉरेस्टेशन वरती? प्रिव्हेन्शन ऑफ ह्युमन सेटलमेंट इन फॉरेस्ट एरिया. जे आता सांगितलं की झाडे कमी झाल्यामुळे किंवा झाडं काढून तिथे लोक काय करतायत, स्वतःचा बिझनेस असेल किंवा स्वतः तिथे घर बांधून राहत आहेत, सेटल होत आहेत. तर हे जे लोकांचं सेटलमेंट होणं किंवा स्वतःचा बिझनेस ओपनिंग करणं त्या पर्टिक्युलर एरियामध्ये, पर्टिक्युलर मीन्स काय, फॉरेस्टचा जो एरिया आहे किंवा ज्या ठिकाणी फॉरेस्ट आहे तर त्या ठिकाणी झाडं कट करायचे नाहीयेत किंवा त्या फॉरेस्टला काही धोका पोहोचेल अशा प्रकारे न वागता आपण काय करायचं तर तो एरिया सोडून आपल्याला दुसरीकडे कुठे रिकामा एरिया असेल तर तिथे आपण करू शकतो जागा आणि तिथे राहू शकतो. म्हणजे हे एक आपण स्वतःपासून चालू केलं तर ह्या गोष्टी होऊ शकतात. देन बघा चेक ऑन एक्सपेन्शन ऑफ ऍग्रीकल्चर इनटू फॉरेस्ट लँड. जसं की मी मगाशी सांगितलं की लोक काय करतायत की फॉरेस्ट कमी करून तिथे काय करायला लागलेले आहेत, स्वतःची जमीन तयार करून ऍग्रीकल्चर चालू करायला लागलेले आहेत. तर तसं न करता ते जो परिसर आहे तो तिथे फॉरेस्ट साठीच ठेवायला पाहिजे. तिथे जेणेकरून ऍग्रीकल्चर वगैरे चालू करण्याचा योजना आखू नये लोकांनी. देन बघा प्रोहॅबिटेशन ऑफ सेटिंग ऑफ ऍग्रीकल्चर इनटू फॉरेस्ट लँड. तर ऍग्रीकल्चर जे आहे त्याच आपण काय केलं पाहिजे की तिथला अजून जास्त परिसर घेऊन काय केलं पाहिजे, फॉरेस्ट लँड तयार केलं पाहिजे किंवा जंगल किती वाढेल किंवा वाढवायचा प्रयत्न केला पाहिजे. नंतर बघा चेक ऑन नेकलेस कटिंग ऑफ ट्रीज. ज्या पण वेळेस ट्रीचं कटिंग होतंय त्यावेळेस आपण तिथे लक्ष घातलं पाहिजे किंवा आता तरी बऱ्यापैकी गव्हर्नमेंटने रूल काढलेले आहेत की झाडे कट करून वगैरे देत नाहीयेत. तर सापडलं तर त्याला काहीतरी पैसे पे करायला लागतात, म्हणजे दंड वगैरे द्यायला लागतात. तर असे काही वेगवेगळे नियम काढलेले आहेत. तरी पण लोक काय करतात की तर रात्रीचं वगैरे जाऊन काय करत असतात तर तिथे झाडे तोडत असतात, ते लाकडं नेत असतात विकायला. म्हणजे लोकांचं काय हॅबिट जात नाही, जे आहे ते तसंच चालू असतंय.
किती पण त्यांना सांगितलं की ह्याचा परिणाम आपला डायरेक्टली पर्यावरणावरती होतो किंवा आपल्या इकोसिस्टीम वरती होतोय, तरी लोकांना ते काही कळत नाही. ते जे आहे ते त्यांचं चालूच असतं. पण असे वेगवेगळे रूल केल्यामुळे ह्या गोष्टी कुठेतरी कमी झालेल्या आहेत. ओके, देन बघा, कंट्रोल मायनिंग इन फॉरेस्ट एरिया. जो काही मायनिंग होतंय फॉरेस्ट एरियामध्ये, तर ते काय केलं पाहिजे? कंट्रोल मायनिंग इन फॉरेस्ट एरिया. जे काही मायनिंग होत आहे फॉरेस्ट एरियामध्ये, तर ते काय केलं पाहिजे? कंट्रोल केलं पाहिजे. देन बघा, चेक ऑन कन्स्ट्रक्शन ऑफ लार्ज डॅम इन फॉरेस्ट एरिया. जे डॅम्स वगैरे तयार करतात, म्हणजे तुम्हाला इकडे माहित असेल की वॉटर साठवून ठेवण्यासाठी, म्हणजे पाणी जे असतं पावसाचं साठवून ठेवण्यासाठी डॅम वगैरे तयार करतात. तर असे डॅम त्या फॉरेस्टच्या जागेवर करावा असं काही नियम आहे का? तर बाकीकडे पण आपण करू शकतो. तर काही लोक मुद्दाम ते फॉरेस्टच्या एरियामध्ये करत असतात, कारण तो एक फॉरेस्ट हा कुठे असतो? आउट ऑफ सिटी किंवा खूप म्हणजे बाहेरचा परिसर असतो, आणि तिथे लोक काहीतरी अशा गोष्टी करत असतात. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींवरती जर आपण कंट्रोल आणलं तर काय होऊ शकतं? जे आपलं डिफॉरेस्टेशन होतंय ते आपण थांबवू शकतो किंवा कंट्रोल करू शकतो. इथपर्यंत कोणाला काही डाऊट आहे का? येस, डाऊट आहे का कोणाला काय? No, ma'am. No, ma'am. ठीक आहे. नेक्स्ट आपला सेकंड रिसोर्स कोणता आहे? नॅचरल रिसोर्स, वॉटर रिसोर्स. आता हा पण एक इम्पॉर्टंट रिसोर्स आहे. आता याच्यामध्ये बघा काय दिलंय, while 67% of Earth's surface is covered by water, only less than 2.7% of global water is fresh water. ओके, तर 67% हा काय आहे? तर आपला वॉटरनी कव्हर केलेला भाग आहे आपल्या पृथ्वी तलावरचा, आणि त्याच्यामध्ये त्या 67% फक्त 2.7% वॉटर हे काय आहे? फ्रेश वॉटर आहे, किंवा आपण ते पिण्यासाठी वापरू शकतो. म्हणजे बघा, 67% कुठे आहे, आणि आपल्याला जे वॉटर वापरण्यासाठी म्हणजे योग्य आहे ते किती आहे? 2.7 एवढं फ्रेश वॉटर आहे की तेवढं आपण पिण्यासाठी किंवा आपण वापर करू शकतो. जे अदर वॉटर आहे ते काय आहे? एकतर बघा, समुद्राचं जे पाणी आहे ते आपल्याला कोणत्याच कारणासाठी युजफुल नाहीये. फक्त काय करतं, सीचं वॉटर फक्त काय, मीठ तयार करण्यासाठी फक्त वापरलं जातं. त्याचा इतर यूज काही नाही, कारण ते खारट पाणी असतं. म्हणजे जे फ्रेश वॉटर आहे, फ्रेश वॉटर आता कुठून भेटतं? एकतर मेनली फ्रेश वॉटर आपल्याला ज्या विहिरी असतात त्याच्या थ्रू, किंवा आपलं जे पाऊस पडत असतो त्याच्या थ्रू जे पाणी आलेलं असतं ते झालं काय? आपलं फ्रेश वॉटर. असं अजून एक्झाम्पल सांगा की जेणेकरून आपल्याला ते फ्रेश वॉटर आपल्याला मिळू शकतं. असे एक्झाम्पल द्या मला. येस. कुठून भेटतं अजून फ्रेश वॉटर? येते का? ओके, हे जे दोन गोष्टी सांगितल्या मी की पाऊस पडतो तिथून आपल्याला फ्रेश वॉटर मिळत असतं, आणि आपण जे विहिरी असेल किंवा म्हणजे आपलं पिण्याचं पाणी जिथून येतं त्याच्यामध्ये काय काय इन्क्लूड आहे? तर विहिरी असेल किंवा आपला नदी नाले, त्याच्यामध्ये पण फ्रेश वॉटर असतेच, पण ते लोक स्वतःच्या ऍक्टिव्हिटीने ते खराब करतात. तर हे पण एक फ्रेश वॉटरचा पार्ट आहे. तर आपल्याला याच्या थ्रू आपल्याला 2.7 एवढं पर्सेंट फक्त पाणी यूज साठी उपलब्ध असते आपल्या अर्थ वरती. देन बघा, मोस्ट ऑफ फ्रेश वॉटर 2
0.0% आर लॉक्ड इन आईस कॅप्स अँड ग्लासेस. आता याच्यामध्ये जे पाणी असेल तर ते कशामध्ये लॉक्ड आहे, तर फ्रेश वॉटरचं पाणी बघा, एकतर बर्फामध्ये मोस्ट म्हणजे बर्फ हाच एक मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट आहे की त्याच्यामध्ये 2.05% एवढा पाणी तिथे इन्क्लूड आहे. देन बघा, ओनली लेस दॅन 0.7% इज अवेलेबल फॉर ह्युमन यूज. आता आपल्याला 2.7% एवढं फ्रेश वॉटर मिळत होतं, तर त्याच्यामधलं 2.5 म्हणजे 0.5 एवढं जे वॉटर आहे ते ऑटोमॅटिकली म्हणजे बर्फाच्या ह्याच्यामध्ये लॉक्ड झालेलं आहे. देन आपल्याला फक्त 0.7 एवढं वॉटर आपल्या यूज साठी मिळत आहे. देन बघा, ओव्हर युटिलायझेशन अँड पोल्युशन ऑफ सरफेस अँड ग्राउंड वॉटर. आता याच्यामध्ये काय दिलेलं आहे की आपल्याला जे ग्राउंड वॉटर मिळतं आणि त्या वॉटरचं पोल्युशन होतं का, किंवा ग्राउंड वॉटरचं जास्त करून पोल्युशन नाही होत, पण जे ग्राउंडच्या वरती वॉटर ते कुठलं, जे रेनफॉल झाल्यानंतर आपल्याला वॉटर उपलब्ध होतं, त्याच्यामध्ये काय काय येऊ शकतं, तर एकतर ते नदी असतील, तलाव असतील, तर त्याच्या थ्रू जे पाणी असतं किंवा त्याच्यामध्ये जे साठलेलं पाणी असतं ते ग्राउंडच्या वरती, आणि जे ग्राउंड वॉटर त्याच्यामध्ये काय येतं, विहिरी असेल किंवा बोरवेल असेल, ह्या टाईपचे त्याच्यामध्ये एक्झाम्पल आहेत. तर अजून कोणाला काय माहित आहे का, ग्राउंड वॉटर मध्ये अजून काही इन्क्लूड असू शकतं? तुम्ही सांगा रे, तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी माहित आहेत, बोला पटपट. बोरवेल्स. हा, ठीक आहे. With the growth of human population, there is an increasing need for larger amount of water to fulfill a variety of basic need. Today in many areas, this requirement cannot be met. Okay, तर काय होतंय, तर आत्ताची जी सिच्युएशन आहे किंवा ह्युमन पॉल्युशन जे वाढत आहे किंवा पॉप्युलेशन जे वाढत आहे, ह्युमन थ्रू पोल्युशन पण खूप मोठ्या प्रमाणात होत आहे, त्याच्यामुळे पण वॉटर खूप मोठ्या प्रमाणात वेस्ट होते. जेवढं अवेलेबल आहे त्याच्यामध्ये पण खराब पाणी होते, आणि जे पॉप्युलेशन वाढते तर त्याच्या गरजा पण वाढत चाललेल्या आहेत. लोकांचं जसं लोकसंख्या वाढत जाईल तसं काय झालेलं आहे की पाण्याची जी संख्या आहे ते म्हणजे पाण्याचं जे प्रमाण आहे ते कमी पडतंय लोकसंख्या वाढीमुळे, किंवा लोकांना जेवढ्या प्रमाणात पाणी उपलब्ध पाहिजे तेवढं पाणी मिळत नाहीये. तर त्याची जी बेसिक नीड आहे तर ते भागत नाहीये. का भागत नाहीये, तर लोकसंख्या खूप मोठ्या प्रमाणात वाढली आहे त्याच्यामुळे. आता हे झालंय की लोकांना खरंच ज्यावेळेस बघा की कुठे दुष्काळ पडलेला असतो, तर त्यावेळेस काय होतं, तर लोकांना खूप मोठ्या प्रमाणात म्हणजे अशा गोष्टी तडजोड करायला लागतात की पाणी मिळत नाहीये, अन्न मिळत नाहीये, म्हणजे ज्या आपल्या अन्न, वस्त्र, पाणी हे आपल्याला पाहिजे असतं, म्हणजे ह्या बेसिक नीड्स ज्या आहेत त्या कधी कम्प्लीट होत नाहीयेत. कधी असं होतंय, तर ज्यावेळेस खूप म्हणजे दुष्काळग्रस्त भाग म्हटला जातो किंवा दुष्काळ पडतो त्यावेळेस ह्या गोष्टी होतात. आता तर सध्याच्या सिच्युएशन मध्ये हे झालेलं आहे की दुष्काळ नसूनही दुष्काळ पडल्यासारखा वाटायला लागलाय. कशामुळे, तर लोकांचं एक पूर्ण बिझनेस आहे किंवा जे धंदा पाणी आहे ते पूर्ण स्टॉप झालेला आहे. का, तर हे कोरोना परिस्थितीमुळे. तर ह्याच्यामुळे लोकांना खूप प्रॉब्लेम्स येत आहेत किंवा खूप फेस करायला लागत आहे. तर अशातच अजून काय झालं, तर वॉटरचं कमी प्रमाण, किंवा आता बघितलं पाऊस की कधी पण पडतोय किंवा येतच नाही काही ठिकाणी, तर काही ठिकाणी येतोय. तर जास्त करून बघा, तर आपल्या महाराष्ट्रामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये कमी प्रमाणात पाऊस पडला जातो.
म्हणजे तुम्हाला एक सांगितलं एक्झाम्पल की सोलापूर जिल्ह्यामध्ये आपल्याला जास्त प्रमाणात पाऊस पडलेला नाही दिसत, म्हणजे कमी प्रमाणात पाऊस असतो. त्यामुळे आपल्या जिल्ह्यामध्ये जे पिकं घेतली जातात ते पिकं पण बघा कशा असतात, किंवा इतरच्या जिल्ह्याचं बघितलं तर तिथे पिकं कशा असतात. तर म्हणजे प्रत्येक जिल्हा वाईज किंवा प्रत्येक एरिया वाईज ते डिपेंड राहतं. कुठे पाऊस जास्त पडतो. आता कोकणाच्या ठिकाणी पाऊस खूप मोठ्या प्रमाणात पडत असतो. तर तिथे पिकं तशा प्रमाणे घेतले जातात, की तिथे जास्त प्रमाणे भात पिकला जातो किंवा तांदूळ पिकला जातो. तसं आपल्या इकडे आहे का? आपल्या इकडे पाऊस जास्त पडत नाहीये. तर आपण जास्त करून कोणती पिकं घेतो, की गहू असेल, ज्वारी, बाजरी अशा टाईपचे किंवा ऊस असेल. तर हे पिकं आपण घेत असतो. ऊसाला पण जास्त पाणी लागत नाहीये किंवा एकदा दिलं तर ते 15-20 दिवस पर्यंत ते पाणी अ, टिकू शकतं किंवा ऊस ते तिथपर्यंत चालू शकतं बाबा त्याला, किंवा महिना तरी म्हटलं तरी चालेल, की खूप पाणी दिलेलं असेल तर तिथपर्यंत ते पाण्याची त्याला गरज भासत नाही. तर अशा पिकं आपल्या जिल्ह्यामध्ये किंवा आपल्या भागामध्ये घेतल्या असतात. पण इतर जिल्ह्याचा किंवा इतर भागाचा जर विचार केला तर तिथे ज्याप्रमाणे पाऊस पडत असतो, ज्या पण प्रमाणे पाणी उपलब्ध आहे त्यानुसार तिथे पिके घेतलेले असतात. हे का सांगितलं मी एक्स्ट्रा तुम्हाला माहित असावं किंवा हे पाण्याच्या म्हणजे जे आपल्याला पाणी उपलब्ध होते, तर ते किती प्रमाणात किंवा कुठल्या ठिकाणी किती पाणी आहे आणि त्याची पिके कोणती घेतली जातात, हे गरजेचं आहे तुम्हाला माहित असणं. बिकॉज जे वॉटर आपल्याला उपलब्ध आहे, त्या वॉटरमध्ये पण अशा गोष्टींमध्ये ते वॉटर डिव्हाईड केलेलं आहे. आता बघा किती आपण बघितलं, की ओन्ली 0.7 एवढं पर्सेंट फक्त ह्युमन यूजसाठी उपलब्ध आहे वॉटर. तर त्याच्यातच ह्या सगळ्या गोष्टी येतात, की त्याच्यामुळे काय होतंय, तेवढं वॉटर उपलब्ध आहे त्याच्यामुळे ह्युमन पॉप्युलेशन वाढल्यामुळे ते कमी पडतंय किंवा लोकांच्या ज्या बेसिक नीड्स आहेत त्या भागत नाहीयेत. देन बघा, वॉटर ऑकर एट व्हेरियस लेवल. मोस्ट पीपल यूज मोर वॉटर दॅन रिअली नीड. आता जे वॉटर आपल्याला गरजेचं आहे त्याच्यापेक्षा जास्त वॉटर यूज केलं जातं. तर त्याच्यामध्ये जास्त करून बघा आपला घर कामासाठी लागणारं जे पाणी असतं किंवा आपण घरात जे यूज करत असतो पाणी, तर त्याच्यामध्ये काय करतो आपण, खूप मोठ्या प्रमाणात पाणी वाया घालवत असतो. बघा की आपल्याला ज्यावेळेस महानगरपालिकेने पाणी सोडलेलं असतं, त्यांनी समजा 1 तास 2 तास असं त्यांनी काहीतरी ठरवलेलं असतं, ह्या एरियामध्ये एवढं पाणी येईल. तर भरमसाठ पाण्याचा तिथे वापर केला जातो. म्हणजे स्वतःची गरज भागणे बेस्ट घालवलं जातं पाणी. तर असं करू नये, की जेणेकरून त्या पाण्याची बचत केली पाहिजे. म्हणजे हा पण एक विषय आहे, की पाणी कमी होतंय किंवा जास्त प्रमाणात यूज होतंय. त्याच्यामुळेच काय होते तर काही दिवसांनी आपल्याला पाण्याची कमतरता भासते. तर तुम्हाला माहीत असेल, की ज्यावेळेस पाणी मोठ्या प्रमाणात उपलब्ध असतं, त्यावेळेस महानगरपालिके समजा 2 तास पाणी सोडत असते पिण्याचं पाणी. तर ते पाण्याचा पुरवठा किंवा ते पाणी कमी झालं, तर तिथे पुन्हा 1 तासावर येतं, 1 तासावरून अर्ध्या तासावर येतं. काही वेळेस 15-20 मिनिटच फक्त पाणी येत असतं. तर हे कशामुळे होतंय तर तिथं पाण्याचा पुरवठा जो आहे तो कमी झालेला असतो किंवा तिथे पाणी जास्त प्रमाणात उपलब्ध नसतं. तर ह्या गोष्टी का होतायत? तर जास्त प्रमाणात पाणी यूज करतायत लोकं. स्वतःची नीड जेवढी आहे तेवढंच पाणी यूज करायला पाहिजे. देन बघा, मोस्ट ऑफ अस वॉश वॉटर ड्युरिंग अ बाथ बाय युजिंग शॉवर और ड्युरिंग वॉशिंग ऑफ क्लोथ्स. आता कुठे जाते ते वेस्ट, तर बेसिकली ज्यावेळेस शॉवर करत म्हणजे बाथच्या वेळेस ज्यावेळेस शॉवर वगैरे करत असतो, तर त्यावेळेस पण खूप मोठ्या प्रमाणात जात असते वॉटर वेस्ट. देन क्लॉथ वॉशिंग किंवा ज्यावेळेस कपडे धुवत असतात तर त्याच्या वेळेस पण खूप मोठ्या प्रमाणात पाणी वेस्ट जात असतं. देन बघा, मेनी ॲग्रीकल्चरिस्ट यूज मोर वॉटर दॅन नेसेसरी टू ग्रो क्रॉप्स. आता जे पिकं आहेत तर त्याच्या गरजेपेक्षा जास्त प्रमाणात पाणी दिलेलं असतं. तर तुम्ही बघत असाल की काही वेळेस असं होतं की ते पाणी इतक्या प्रमाणात दिलं असतं की ते पाणी पूर्ण शेतातून बाहेर रस्त्यावरती आलेलं असते पाणी. म्हणजे जेवढी गरज आहे
तेवढंच पाणी शेताला दिलं पाहिजे किंवा पिकांना दिलं पाहिजे. त्याच्यात जास्त पाणी नाही दिलं पाहिजे. तुम्ही असं बघितलं असेल कुठे की काही लोक म्हणजे जे शेती करतात त्यांनी काय करतात, पाणी सोडून देतात. तसं शेतामध्ये ते पाणी एवढं भरतं की ते पूर्ण शेताचं भरून बाहेर रोड असेल किंवा दुसऱ्याचं पण शेत भिजून निघलेलं असतं. म्हणजे हे काय झालं की वेस्ट झालं ना पाणी. जर तिथे जेवढी गरज आहे तेवढंच तिथे हे केलं असतं तर तिथं काहीतरी शिल्लक राहिलं असतं ना पाणी. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत की वेस्ट वॉटर होते किंवा कमी प्रमाणात पाणी होण्याचं जे गोष्टी आहेत त्या कोणत्या आहेत, एक तर खूप मोठ्या प्रमाणात शेताला पाणी दिलं जातंय. कपडे धुताना किंवा बात करताना काय होतंय, तर खूप मोठ्या प्रमाणात पाणी वापरलं जातं. तर ह्या गोष्टी आहेत की हे आपल्या हातात आहे. आपण ह्याचा कमी वापर करू शकतो. देन बघा, देअर आर मेनी वेज इन विच फार्मर कॅन यूज लेस वॉटर विदाउट रिड्युसिंग द एल्ड सच ॲज द यूज ऑफ ड्रिप इरिगेशन सिस्टीम. आता काही लोक बघा, ज्या भागामध्ये पाणी कमी असतं तर त्या भागामध्ये ते ड्रिप सिस्टीम असेल किंवा ड्रिप इरिगेशन सिस्टीम म्हटलं जातं त्याला. तर ती सिस्टीम काय असते, तर आपल्याला पाईप थ्रू ऑल म्हणजे शेतामध्ये छोट्या छोट्या पाईप असतात आणि त्याच्या थ्रू पाणी प्रोव्हाइड केलेलं असतं. तर ते काय केलं जातं, एकदा 15-20 मिनिटासाठी मोटर चालू केली जाते आणि ते पूर्ण भरलेले असतात पाईप. आणि त्याच्या थ्रू काय होतं, तर हा 2 मिनिट स्टुडंट. ओके. काय दिलंय बघा, तर इथे काय केलं पाहिजे, लेस वॉटर किंवा कमी प्रमाणात पाणी यूज होतंय कुठे, तर ड्रिप इरिगेशन सिस्टीम मध्ये. तिथे काय 15-20 मिनिट मोटर चालू केली आणि तर ते पाईप पूर्ण भरल्या तर ते दिवसभर म्हटलं तरी ते पाणी चालू होत किंवा चालू राहत असते. तर हा एक फायदा आहे की तिथे वॉटर कमी प्रमाणात यूज होते. देन बघा, इंडस्ट्री ट्रेंड टू maximize short-term economic gains by not bothering about its liquid waste and releasing it into the streams and rivers, sea. ओके. जे इंडस्ट्री मधून वेस्ट वॉटर जे आहे ते काय होते, तर असं जे रिव्हर्स असतील किंवा जे पाणी साठवलेलं किंवा जिथून पाणी वाहत येतं, तर त्या ठिकाणी ह्या गोष्टी नाहीत. म्हणजे जे खराब पाणी असते इंडस्ट्रीमधून तर तिथे सोडलं नाही पाहिजे. ओके. तर हा एक वॉटर मध्ये प्रॉब्लेम किंवा वॉटर कमी होण्याचे किंवा जास्त प्रमाणात यूज केल्यानंतर काय होते हे तुम्हाला दिलं होतं तिथे. वॉटर रिसोर्स मध्ये हा पूर्ण पार्ट येतो. आणि तुम्हाला हे पण समजलं असेल की वॉटर किती पर्सेंट अवेलेबल आहे. एनीवन टेल मी, किती पर्सेंट वॉटर अवेलेबल आहे, सांगा पटपट. 2.7. ओके. ह्युमन यूज साठी किती लागते? 0.7. राईट. देन बघा, फॉरेस्ट कमी होण्याचे कारण काय आहेत, सांगा. Increasing population. सांगा पटपट. मी विचारणार आहे आता रोल नंबर वाईज. Deforestation. अजून? Building of dams.
हा, एवढं सांगितलं का मी? Then tell me use of forest. सांगा. फॉरेस्टचा यूज काय आहे? They provide wood and non-wood products. रोल नंबर 16. Yes, ma'am. यूज ऑफ फॉरेस्ट. काय यूज आहे फॉरेस्टचा? Stop the rain burning windows. They control floods during heavy rain. एवढंच आहे का? सेवन्टीन. Yes, ma'am. यूज ऑफ फॉरेस्ट. काय यूज आहे फॉरेस्ट? It controls soil erosion and floods. हा. रोल नंबर 18. Hello, ma'am. Main Roll number forest use maintaining the climate maintains करण्यासाठी आणि सॉइल प्रिव्हेंशन करण्यासाठी प्रिव्हेन्शन. फ्लड कंट्रोल करण्यासाठी. सॉइल प्रिव्हेन्शन म्हणजे नेमकं काय? सांगा. प्रिव्हेन्शन म्हणजे काय? नाईन्टीन. आहेत का? 20. Yes, ma'am. सांगा. मॅम मी सांगू का? Soil erosion. काय? Controlling floods. ती रिटर्न. हा. For maintaining climates.
हॅलो मॅम. हा बोला, मॅम मी सांगू का? सांगा. Forest prevents flood and soil erosion, land degradation, and improve the quality of air and water. And also forest helps in purifying water, air, and the soil pollution. Right. Good. Next. 21. Yes, ma'am. Roll number 21. 21 absent. 22. Hello. हाँ, Ma'am, maintaining the climate, provide fruit, medicine, control the pollution. पुन्हा prevent the soil. पुन्हा provide shelter. हॅलो मॅम. हाँ बोला की. हा मॅम सांगितले. ठीक आहे. हा पार्ट आहे फ्लड्सचा वगैरे, ते उद्याच्या लेक्चरला घेऊया. फ्लड्स आणि ड्रॉट्स आता इथे ठीक आहे, वेळ बघूया आपण किती आहे. फ्लड्स म्हणजे काय, जी पूर परिस्थिती निर्माण होते, तर ते कशामुळे होते किंवा त्याचे काय कारणे आहेत ते दिलेलं आहे बघा. फ्लड्स have been serious environmental hazards and centuries. आता centuries, सॉरी. तर हे जे दिलेलं आहे फ्लड्स मुळे किंवा पूरग्रस्त परिस्थितीमुळे काय होतंय, तर तुम्हाला इमेज मध्ये दिसते की त्याच्यामुळे एकतर, आणि आतापर्यंत आपण बऱ्याच वेळा बघितलं असेल की ज्यावेळेस पूर येतो आहे किंवा पूर कशामुळे येतोय किंवा त्याचे जे धोके होत आहेत ते कोणते होत आहेत, तर मेनली तर पूर येण्याचे कारण काय आहे, तर डिफॉरेस्टेशनमुळे काय होतं, तर पूर असे येतात किंवा झाडे कमी झाल्यामुळे किंवा फॉरेस्ट कमी झाल्यामुळे पाणी अडवण्यासाठी किंवा त्याला अडथळा करण्यासाठी काहीच उरत नाहीये. त्याच्यामुळे अशा प्रकारचे जे फ्लड्स येतात आणि त्याचा परिणाम डायरेक्टली लोकांच्या हेल्थवरती होतो. इव्हन जे त्यांचं शेल्टरिंग असतं, म्हणजे जिथे राहतात, तर तिथलं पण पूर्ण नष्ट होतं किंवा त्याच्यावरती पण खूप मोठ्या प्रमाणात इफेक्ट येतात. तर बघा, मेनली इथं दिलंय, डिफॉरेस्टेशन कॉजेस फ्लड दॅट किल्स पीपल, डॅमेज क्रॉप्स अँड डिस्ट्रॉय होम्स. आता तेच दिलंय की काही वेळेस लोकांना स्वतःचा जीव गमवायला लागतो. जसं आता मागं 2 महिन्याखाली जी घटना घडली, तर तिथे पण हेच झालं की पूर आला किंवा त्याच्यामुळे लोकांची खूप म्हणजे घरं गेली किंवा पिकं गेली. तर हे मेन कारण आहेत. तर बघा, रिव्हर्स चेंजेस इट्स कोर्स ड्युरिंग फ्लड्स अँड टर्न्स ऑन व्हॅल्युएबल सॉइल इज लॉस्ट टू द सी. तर काय होते, जी काही आपली माती असेल जमिनीची, ती पण काय होते, पुरामुळे वाहून नेली जाते आणि त्याचा डायरेक्टली इफेक्ट कुठे होतं, तर ज्यावेळेस ती पीक घेतलं जाते, तर त्यावेळेस त्याचा डायरेक्टली इफेक्ट होतो. देन बघा, ॲज द फॉरेस्ट आर डिग्रेड, रेन वॉटर नो लॉंगर percolates slowly into the subsoil but runs off down the mountain side bearing large amount of topsoil. आता जे माउंटन्स वगैरे असतील, तर तिथलं काय होतं, जे सॉइल आहे ते पण तिथून पण मोठ्या प्रमाणात वाहून जातात. तर ह्याच्यामुळेच आता बघा, तर खूप पाऊस पडला किंवा ह्या गोष्टींमुळे काय झालं, तर ते दरड किंवा ते मोठ्या मोठ्या टेकडी पूर्ण खाली पडतात. तर कुठं घरे असतील तर त्याच्यावर ते पडतात. तर लोकांना काय होतं, तर इथे दरड कोसळणं वगैरे म्हणतात. तर त्याचा
खूप म्हणजे इफेक्ट होत असतो. इव्हनली जी माती असते आपल्या जमिनीवरची ती वाहून नेली जाते, म्हणजे फ्लडमुळे ह्या सगळ्या गोष्टी होत असतात. तर हे एक वॉटर रिसोर्स मध्ये आहे किंवा ज्यावेळेस फ्लड येतं त्यावेळेस काय होते तर त्याचे कारणे तिथे दिलेले आहेत. त्याच्यानंतर आपला ड्रॉट्स जो भाग आहे किंवा वाळवंट जो आहे त्याच्यामध्ये मी मगाशी सांगितलं होतं की त्याच्यामध्ये काय काय झालेलं असतं. तर मगाशी सांगितल्याप्रमाणे ह्या वाळवंटामध्ये किंवा जो परिसर तुम्हाला इमेज दिसते आहे तर त्याच्यात काय दिसते तर एकतर जी वरची इमेज दिसते तर त्याच्यामध्ये पूर्ण शेत. हॅलो. कोण अनम्यूट करून बसले? ठीक आहे. तर फर्स्ट जी इमेज दिलेली आहे बघा, याच्यामध्ये काय दिलेलं आहे तर ती जी जमीन आहे त्याला पूर्ण भेगा पडलेल्या आहेत. दुसऱ्या इमेज मध्ये काय दिलेलं आहे, विना म्हणजे पाणी नसल्यामुळे तिथे झाडे असतील किंवा प्राणी असतील ते पूर्ण म्हणजे हे झालेले आहेत, किल झालेले आहेत. आणि इथे लोकांची अशी परिस्थिती आहे की पाणी खूप ह्याच्यावरून वाहून न्यायला लागतं आहे. त्याच्याशिवाय त्यांना पाणी मिळत नाही. म्हणजे ही जी वाळवंटातली परिस्थिती आहे ती ही तुम्हाला ह्या इमेज मध्ये दाखवलेली आहे. ओके. बघा, इन मोस्ट arid region of the world rain unpredictable. This lead to period when there is a serious scarcity of water in drink, use in form or provide for urban or industrial use. आता काही वेळेस असं होतं की जे वॉटर मिळत आहे तर त्याच्यामध्ये पण इंडस्ट्री मधलं वेस्टेज वगैरे टाकलेलं असतं. तर त्याच्यामुळे पण काय होतं तर ते पाणी कमी होतं किंवा त्याचा कुठेतरी परिणाम होत असतो. आता बेसिकली बघा, वन ऑफ द फॅक्टर दॅट वर्सन्स दॅट इफेक्ट ऑफ ड्रॉट्स इन द डिफॉरेस्टेशनमुळे असा परिसर होतो किंवा डिफॉरेस्टेशनचे हे मेन कारण आहेत. Then बघा, drought is one of the major problem in our country due to the unpredictable climatic condition or due to the failure of one and more monsoon. तर काही वेळेस काय होते तर कधी पाऊस पडतो तर कधी पाऊस पडत नाही. जसं मी सांगितलं की पर्टिक्युलर एरियामध्ये जास्त पाऊस पडत असतो, काही एरियामध्ये पडतच नाही किंवा काही एरियामध्ये इतका पाऊस पडतो की खूप पूर आलेला असतो. तर असं ज्या मान्सूनच्या ऍक्टिव्हिटीज होत आहेत किंवा म्हणजे कुठे पडतोय कुठे नाही पडत आहे ह्या गोष्टींमुळे अशा गोष्टी आपल्याला बघायला मिळत असतात किंवा दुष्काळग्रस्त भाग बघायला मिळत असतो. ओके. देन बघा, वॉटर मॅनेजमेंट, कसं वॉटरचं मॅनेज करायचं किंवा वॉटर कसं आपण कमी वापरायचं किंवा आपण ते कसं मॅनेज करू शकतो. देन बघा, बिल्डिंग सेव्हरल स्मॉल रिझर्वायर इन फ्रंट ऑफ फ्यू मेगा प्रोजेक्ट. जे काही मोठे मोठे प्रोजेक्ट असतील तर तिथे पण काय केलं पाहिजे. आता बघा, पाण्याचा वापर आपण कुठे कुठे करतोय किंवा काय काय कुठल्या कुठल्या ठिकाणी पाण्याचा वापर करतोय ते आपण मगाशी बघितलं की आपण ज्या बेसिक नीड्स आहेत त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात पाणी वेस्ट घालवतो. त्याचबरोबर असे वेगवेगळे वॉटर मॅनेजमेंट करण्याचे प्रोजेक्ट राबवले पाहिजे की त्याच्या थ्रू काय होईल की पाणी कमी प्रमाणात वापरलं जाईल किंवा त्या पाण्याचं जे महत्व आहे ते लोकांना सांगितलं पाहिजे. देन असे डॅम किंवा पाणी साठवण्याच्या ठिकाणं असतील वेगवेगळे तर तिथे असं काहीतरी ऍक्टिव्हिटीज आपण केल्या पाहिजेत. म्हणजे डॅम तयार केले पाहिजेत तिथे, जास्त करून जे पावसाचं पाणी मिळतं ते आपण साठवून ठेवलं पाहिजे. देन बघा, अब्झॉर्टेशन परमिट चेंजेस ऑफ अंडरग्राउंड वॉटर. जे अंडरग्राउंड मधून वॉटर मिळतं तर त्याचा पण वाढ होण्यासाठी किंवा ते कधी वाढतं म्हणजे बघा, आपल्याला विहिरीत वगैरे पाणी कधी वाढायला चालू होतं तर ज्यावेळेस पाऊस पडलेला असतो, ज्यावेळेस ती जमीन पूर्ण भिजलेली असते त्यावेळेस आपल्याला ते वॉटर मोठ्या प्रमाणात वाढत असते. तर अशा वॉटरचा पण आपण यूज केला पाहिजे. देन ट्रीटमेंट अँड रिसायकलिंग म्युनिसिपल वेस्ट वॉटर फॉर ऍग्रिकल्चर यूज. जे आपल्या वेस्ट वॉटर म्युनिसिपल मध्ये किंवा जे आपला नगरपालिकेचा एरिया असतो तर
तिथे जे वेस्ट वॉटर वाहून नेलं जातं किंवा त्या वॉटरवरती काहीतरी प्रोसेसिंग करून ते वॉटर ॲग्रिकल्चरसाठी यूज केलं पाहिजे. प्रिव्हेंटिंग लिकेज फ्रॉम डॅम अँड कॅनल्स, जे काही डॅमचे कॅनल्सचे लिकेज असतील तर ते लिकेज भरून काढले पाहिजेत किंवा तिथून पाणी वाया जाणार नाही असं काहीतरी केलं पाहिजे. त्याच्यानंतर बघा लॉस इन म्युनिसिपल पाईप्स. काही वेळेस असं होतं की पाईप्स मधून वॉटर वगैरे बाहेर पडतं, त्याच्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात वॉटर वेस्ट जात असते. तर असं होऊ नये त्याच्यासाठी आपण काहीतरी मॅनेजमेंट केलं पाहिजे किंवा तिथे ते एकतर लगेच चेंज केली पाहिजे पाईप किंवा असं आपण काहीतरी स्वतः करू शकतो तिथे. इफेक्टिव्ह रेन वॉटर हार्वेस्टिंग इन अर्बन एन्व्हायरमेंट. जे काही रेन वॉटर मिळतं आहे तर त्याचा व्यवस्थित वापर केला पाहिजे किंवा हार्वेस्टिंग अर्बन एन्व्हायरमेंट आपल्या ज्या रोजच्या जीवनासाठी जे पाणी लागतं तर ते व्यवस्थितरित्या ठेवलं पाहिजे. ओके. वॉटर कन्झर्वेशन मेजर इन ॲग्रिकल्चर सच ॲज युजिंग ड्रिप इरिगेशन असेल किंवा प्रिन्सिंग द वॉटर ॲट रिअल व्हॅल्यू मेक्स people use it more responsible and efficiently and reduce the water wasting. आता हे दिलंय बघा की ड्रिप इरिगेशन म्हणजेच काय, आपण ते शेतासाठी ॲग्रिकल्चरसाठी यूज करतोय. तर ते ज्यावेळेस यूज करेल त्यावेळेस आपण वॉटर कमी प्रमाणात आपल्याला तिथे लागेल. मगाशी पण मी सांगितलं तेच. आणि जे काही आपलं वॉटर वेस्ट जात आहे, जसं आपल्या ज्या गरजा आहेत म्हणजे रोज आपल्याला पाणी लागत असते तर ते पाणी कुठेतरी आपण कमी प्रमाणात, कुठे कुठे जास्त जास्त शॉवरिंगसाठी जातं म्हणजे बाथ करण्यासाठी जातं किंवा आपले क्लोथ्स असतील किंवा जे घरातली भांडे वगैरे त्याच्यासाठी आपण वेस्ट घालवत असतो पाणी जास्त प्रमाणात. तर ते न घालवता आपण तिथे काहीतरी पाण्याचं मॅनेजमेंट केलं पाहिजे किंवा कमी स्वरूपात आपण कसं पाणी यूज करू हे बघितलं पाहिजे. ओके. समजलं का वॉटर रिसोर्स? Got Yes, this ma'am. point? All of you, please give reply. समजलं का तुम्हाला? Yes, ma'am. काय बोलत नाही, काय नाही, काय चाललेलं असतं तुमचं तुम्हालाच माहिती. रोल नंबर कॉल करा तुमच्या, चला पटपट. Roll number present, ma'am. 2 present. 3 present. 4 absent. 5. 6. 7 absent. 8. 9. 10. 11. 12. 12. 13. 12. Hello, ma'am. हा. 12 present. 15. Present. हा द्या पटपट. 16. 17. 18. 19 absent. 20. 21. 22. 23. 24. 25. 26. 27. 29. 30. 31. 32 absent. 33. 33. 34. 35. 36. 37.